श्री गुरुचरित्र अध्याय 9 मराठी भावार्थ। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः। कुरवपुरामध्ये श्रीपादांनी एका धोब्याला कसा अनुग्रह दिला त्याची ही कथा आहे। श्रीपाद स्वामी नित्य नियमाप्रमाणे गंगेवरती स्नान संध्या करण्यासाठी त्रिकाळ जात असत। त्या गंगेच्या काठावर एक धोबी रोज कपडे धुवायला जात असे व गुरुमूर्तींना नित्य नमस्कार करीत असे। एक दिवस श्रीपाद धोब्याला म्हणाले, तू नियमितपणे निरपेक्ष बुद्धीने मला वंदन करतोस, तेव्हा तुझी ही भक्ती पाहून मी अत्यंत संतुष्ट झालो आहे। यापुढे तू काही नित्योपासना केलीस तर तुझी संसाराची चिंता दूर होईल। त्याप्रमाणे तो नित्य सेवा करण्यास आश्रमात जाऊ लागला। रोज आश्रमामध्ये झाडलोट करून सडा समार्जन करू लागला। तसेच पडेल ते काम तो करू लागला आणि हे काम तो सेवाभावाने करत होता। एकदा वसंत ऋतूतील वैशाख महिन्यात त्या नदीतून एका नावेमध्ये बसून म्लेच्छ राजा आपल्या स्त्रियांसह नौका विहार करताना त्याला दिसला। त्या सर्वांनी उत्तम आभूषणे वस्त्रे परिधान केली होती व त्याचे सर्व सैन्य नदी तीरावर थांबले होते। राजाचे सर्व ऐश्वर्य पाहून धोब्याला नवल वाटले। आपल्या नशिबी आलेले दारिद्र्य पाहून तो दुःखी झाला। राजाची पूर्व पुण्याई म्हणून त्याला हे सर्व वैभव प्राप्त झाले होते। आपल्यावर गुरुकृपा होऊन असे ऐश्वर्य मिळावे अशी मनात इच्छा निर्माण झाली। श्रीपाद स्वामींनी त्याच्या मनातील इच्छा ओळखली। गुरूंनी त्याला जवळ बोलावून घेतले व कसली चिंता करतोस असे विचारले। राजाचे ऐश्वर्य पाहून माझ्या मनात असे सुख मिळावे अशी इच्छा निर्माण झाली व आपली सेवा करीत असताना मन विचलित झाले, तरी मला क्षमा करावी। तेव्हा श्रीपाद स्वामी म्हणाले, जन्मापासून तू खूप कष्ट व हाल अपेष्टा सहन करीत आहेस। तुझ्या मनातील तमोगुणामुळे तुला राज्यपद भोगावेसे वाटते। सर्व इंद्रियांचे शमन केल्याशिवाय मन निर्मळ राहत नाही आणि उपासनेमध्ये वितुष्ट निर्माण होते। तेव्हा तुला राजभोग मिळावा असा मी तुला आशीर्वाद देतो। स्वामींचे वचन ऐकून धोबी हात जोडून स्वामींना म्हणाला, हे कृपासागरा, मी राजभोग घेताना तुमच्या चरणांना अंतरेल, तेव्हा आपले दर्शन पुन्हा मला केव्हा प्राप्त होईल ते कृपया मला सांगावे। तेव्हा गुरु त्याला म्हणाले, वैदूर नगरात माझे काही कारणाने येणे होईल। पुढील जन्मी तुझा अंतकाल येईल तेव्हा मी नृसिंह सरस्वती अवतारात तुला दर्शन देईल। श्री गुरु कुरवपुरात राहून नंतर अदृश्य झाले, कारण त्यांना पुन्हा अवतार घ्यायचा होता। अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय 9 मराठी भावार्थ संपन्न झाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 10 मराठी भावार्थ। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः। काश्यप गोत्राचा एक वल्लभेश नावाचा सुशील व सदाचरणी ब्राह्मण होता। तो व्यापार करून अर्थार्जन करीत असे। दरवर्षी तो कुरवपुराला यात्रेनिमित्त श्रीपाद स्वामींच्या दर्शनासाठी नियमितपणे जात असे। त्याने एकदा श्रीपादचरणी नवस केला की मला व्यापारामध्ये बरकत येऊन अधिक धनलाभ झाला तर मी यात्रेनिमित्त कुरवपुरास येईल, तेव्हा सहस्र ब्राह्मणांना इच्छा भोजन घालीन। अशा प्रकारे श्रीपादचरणी संकल्प करून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन परत आपल्या गावी निघून आला। व्यापारासाठी ज्या ज्या ठिकाणी तो गेला तिथे त्याने सटोचीने व्यापार करून खूप धन संपत्ती मिळवली। यात्रेला निघण्याआधी त्याला आपण केलेल्या संकल्पाची आठवण झाली। त्याप्रमाणे भरपूर धन घेऊन व मदतीला काही नोकर घेऊन तो निघाला। त्या नोकरांनी त्याचा विश्वास संपादन केला। आपापसात संगनमत करून वाटेत एका जंगलामध्ये रात्री मुक्कामाला थांबले असता त्यांनी त्या ब्राह्मणाचा शिरच्छेद केला व त्याच्याजवळील सर्व धनसंपत्ती घेऊन ते जाऊ लागले। इतक्यात कुरवपूर निवासी श्रीपाद स्वामी एका जटाधारी साधूच्या वेशात हातात त्रिशूळ खडक घेऊन प्रकट झाले व त्यांनी त्या चोरांना मारण्यास सुरुवात केली। त्यातील एका नोकरास ब्राह्मणाचा वध झाल्याचे पाहून खूप वाईट वाटले। तो काकुळतेने येऊन त्या साधू पुरुषांच्या पाया पडून त्यांची विनवणी करू लागला। जरी मी या नोकरांबरोबर होतो तरी माझा या ब्राह्मणाला मारण्याच्या कटात सामील होण्याचा हेतू नव्हता।
तरी कृपया आपण मला मारू नये अशी मी आपणास विनंती करतो. स्वामींनी त्या नोकराला जीवनदान दिले व त्या ब्राह्मणाच्या अंगावर विभूती प्रोक्षण करून त्याला पुन्हा जिवंत केले. तसेच तो ब्राह्मण शुद्धीवर येईपर्यंत त्याचे व त्याच्या संपत्तीचे रक्षण करण्यास त्या नोकरास सांगून ते अदृश्य झाले. हा सर्व प्रसंग पाहून तो नोकर विस्मयचकित झाला व ब्राह्मण शुद्धीवर येईपर्यंत तिथे बसून राहिला. थोड्या वेळाने सूर्योदय झाला तेव्हा त्याने ब्राह्मणास हलवून त्याच्या तोंडावर पाणी शिंपडून त्याला शुद्धीवर आणले. ब्राह्मणाला ते नोकर मेलेले पाहून अचंबा वाटला. त्याच्याजवळ बसलेल्या नोकराने घडलेला सर्व प्रकार त्याला सांगितला. सर्व धन संपत्ती त्याने ब्राह्मणाच्या स्वाधीन केली. ब्राह्मण त्या नोकराबरोबर कुरवपुरास आला. तेथे श्रीपाद स्वामींच्या पादुकांचे यथासांग पूजन केले. केवळ श्रीपाद स्वामींच्या आशीर्वादामुळेच आपण या संकटातून वाचलो व आपला पुनर्जन्म झाला याची त्याला खात्री पटली. नोकराच्या मदतीने त्याने सहस्र ब्राह्मणांना इच्छा भोजन घालून आपला संकल्प पूर्ण केला. त्या नोकरास थोडे धन बक्षीस देऊन त्याचे बरोबर तो आपल्या गावी परत आला. अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय 10 मराठी भावार्थ संपन्न झाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 11 मराठी भावार्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. पूर्वी कुरवपूर येथे जी विप्रश्री शनिप्रदोष समयी शिवपूजा करीत असे व श्रीपादांची पूजा करीत असे तो कथाभाग अध्याय 8 मध्ये आहे. त्या विप्रश्रीचा कालांतराने मृत्यू झाला. पुढील जन्मात ती कारंज गावाला वाजसने शाखेच्या ब्राह्मण कुळात जन्माला आली. तिच्या जातकाप्रमाणे तिचे नाव तिच्या मातापित्यांनी अंबा भवानी असे ठेवले. ती आपल्या मातापित्यांच्या प्रेमळ सहवासात वाढत होती. पुढे ती उपवर झाल्यावर त्यांनी तिचा विवाह त्याच गावातील माधव नावाच्या एका तक्षशील शिवभक्त ब्राह्मणाबरोबर लावून दिला. अंबा भवानी आपल्या सासरी आनंदाने सुखाने नांदत होती. पूर्वजन्मीच्या वासनेप्रमाणे तिला ईश्वर पूजनाची खूप आवड होती. प्रदोषसमयी ती पतीसह मनोभावे शिवपूजा करीत असे. वयाच्या 16व्या वर्षी ती गरोदर राहिली. तिला उत्तम डोहाळे लागले. ती ब्रह्मज्ञान बोलत असे. ईश्वर चिंतनात सदोदित मन गुंतवीत असे. 9 महिने पूर्ण झाल्यावर तिला मुलगा झाला. जन्मताच त्या बालकाने ओंकाराचा उच्चार केला. ज्योतिषी लोकांनी ग्रहयोग पाहून त्याचे भविष्य सांगितले. हा मुलगा मोठा योगी पुरुष होईल असे त्यांनी सांगितले. त्याच्या मार्गात कोणताही अडथळा आणू नका. सर्व काही याच्या मनाप्रमाणे होऊ दे. याच्या केवळ दर्शनाने पतित लोक पावन होतील. ही वार्ता गावातील सर्व लोकांना समजली व त्याला पाहण्यासाठी सर्वजण येऊ लागले. का 10 दिवसाचा झाल्यावर माधवाने त्याचे नामकरण केले. त्याचे पाळण्यातले नाव शालग्रामदेव असे ठेवले व नक्षत्र नाव नरहरी ठेवण्यात आले. पती पत्नी प्रेमाने त्या मुलाचे संगोपन करीत होती. एके दिवशी अंबा भवानी आपल्या पतीला म्हणाली, माझे दूध मुलाला पुरेसे पडत नाही, तरी बालकाला दूध पाजण्यासाठी एखादी गाई पहावी किंवा एखादी म्हैस मिळत असेल तर आणावी. ते ऐकताच बालकाने आईच्या स्तनाला आपल्या उजव्या हाताने स्पर्श केला. त्याबरोबर दुधाच्या धारा वाहू लागल्या. पुढे अंबा भवानी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा तिच्या लक्षात आले की हा ओंकाराशिवाय काहीच बोलत नाही. म्हणून ज्योतिषाला व वैद्याला बोलावले व त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व प्रयत्न केले, पण काही उपयोग झाला नाही. मुलाच्या समक्ष आई नशिबाला दोष देऊ लागली. तेव्हा मुलाने खुणेने माझी मुंज करा, मग मी बोलेल असे सुचविले. तेव्हा माधवाने चांगला मुहूर्त पाहून मोठ्या थाटाने नरहरीची मुंज केली. भिक्षावळीच्या वेळी आईने त्याला भिक्षा माग असे सांगितले. भिक्षा वाढली त्यावेळी नरहरीने 4ही वेदांचे प्रारंभ करून दाखविले. लोकांना आश्चर्य वाटले. मुलाने, मी ब्रह्मचारी राहून वेदाभ्यास करणार आहे, तरी तू मला तीर्थयात्रेला जाण्याची परवानगी दे असे आईला सांगितले. हे ऐकून अंबा भवानीला खूप वाईट वाटले. आपला मुलगा मोठा झाल्यावर आपला आधार बनून आपली सेवा करील असे कोणत्याही आईला वाटणारच. हे तिने मुलाजवळ बोलून दाखविले. तेव्हा हा नरहरी म्हणाला, आई, तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुला आणखी 4 मुलगे होतील. ते तुझी सेवा करतील, परंतु त्या माऊलीचे समाधान होईना. म्हणून नरहरीने आईच्या मस्तकावर हात ठेवला. त्यामुळे तिला पूर्वजन्मीचे स्मरण झाले.
आपला मुलगा नरहरी हाच आपल्याला मिळालेल्या आशीर्वादाप्रमाणे पादशी वल्लभ आहे असे स्पष्ट दिसले. तिचे आनंदाने हृदय भरून आले आणि नकळत तिचे हात जोडले गेले. तेव्हा बाल नरहरी तिला म्हणाले, आई, मी सांगतो ते ऐक व त्याची गुप्तता राख. कुठेही वाच्यता करू नकोस. आम्ही यती संन्यासी आहोत, संसारापासून अलिप्त आहोत. मी सर्व तीर्थस्थानात संचार करणार आहे, तरी मला अडवू नकोस. तेव्हा अंबाभवानी नरहरीला म्हणाली, धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे बालकाश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि शेवटी संन्यासाश्रम स्वीकारावा असे आहे. आईचे वचन ऐकून त्यांनी तिला तत्त्वज्ञान सांगितले. अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय 11 मराठी भावार्थ संपन्न झाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 12 मराठी भावार्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. अंबाभवानी आपल्या मुलाला आपल्या परीने बालपणी संन्यास घेण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा नरहरी आपल्या मातेला समजावून सांगतात, आई, जीविताचा काही भरवसा नाही, म्हणून म्हातारपणाची वाट न पाहता जोपर्यंत शरीर सदृढ आहे तोपर्यंत पुण्यमार्गाचे आचरण करावे. आणि मला संसार, धन दौलत याची कशाशी आसक्ती नाही. संसार हा स्वप्नासारखा आहे. मोगऱ्याचे फूल जसे फुलू लवकरच कोमसते, तसाच हा देह आहे. अशा प्रकारे वेगवेगळी उदाहरणे देऊन आपल्या माता पित्यांची समजूत घातली. मुलाचे बोलवचन ऐकून आई त्याला म्हणाली, तू आम्हाला सांगितलेले पटते, परंतु याची खात्री वाटत नाही. तेव्हा तू दिलेल्या वचनाप्रमाणे जोपर्यंत मला आणखी पुत्ररत्न प्राप्त होत नाही तोपर्यंत तू इथेच राहावेस. तू आमचा पुत्र नसून आमचे कुलदैवत आहेस. तुझ्या वचनाची आम्हाला साक्ष पटू दे. नरहरी 1 वर्ष तिथे आई वडिलांजवळ राहिले. त्या कालावधीत त्यांनी अनेक विद्वानांना वेदशास्त्रे शिकविली. नरहरीच्या वचनाप्रमाणे त्यांच्या मातेला जुळे पुत्र प्राप्त झाले. ते 3 महिन्याचे झाल्यावर नरहरीने आपल्या मातापित्यांचा निरोप घेण्याचे ठरविले. निरोप घेते समयी साक्षात दत्तात्रेय स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आणि पुन्हा 30 वर्षांनी आम्ही आपल्या भेटीस येईल असे सांगितले. तसेच या जन्मात तुम्हाला आणखी 2 पुत्र व कन्या प्राप्त होईल असेही सांगितले. असे अभिवचन देऊन नरहरी तेथून लगेच निघाले. पुढे ते काशी क्षेत्रास गेले. तिथे कृष्ण सरस्वती नावाच्या वयोवृद्ध संन्यासी यतीने संन्यास धर्माचे पुनरुज्जीवन करून लोकोद्धार करण्यासाठी त्यांना संन्यास घेण्याचा आग्रह केला. तेव्हा नरहरीने कृष्ण सरस्वतींचा अधिकार, ज्येष्ठत्व लक्षात घेऊन त्यांच्याकडून संन्यास ग्रहण केला. तेव्हापासून नरहरी नृसिंह सरस्वती या नावाने ओळखले जाऊ लागले. नृसिंह सरस्वती यांच्या प्रभावाने अनेक लोक त्यांचे शिष्य झाले. माधव सरस्वती हा त्यांचा प्रिय शिष्य होता. अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय 12 मराठी भावार्थ संपन्न झाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.